नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू. आज या विशेष कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आपण जाणून घेणार आहोत शैक्षणिक दृष्टिकोन कसा असावा याबद्दल, म्हणजेच द अकॅडमिक माइंडसेट काय असावा या विषयावरती आज आपण बोलणार आहोत. आणि या विषयाचं मार्गदर्शन करण्यासाठी माझ्यासोबत आहेत तेजस कोळेकर, ज्यांचं मास्टर्स इन सायकोलॉजी झालेलं आहे, करिअर काउन्सिलर आहेत. ते संस्कृती एज्युकेअर ही संस्था गेल्या 8 वर्षांपासून ते चालवतात आणि या संस्थेच्या अंतर्गत वेगवेगळे प्रोग्राम होतात त्यांचे, ज्यामध्ये खूप साऱ्या विद्यार्थ्यांना, पालकांना त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि सध्याही करत आहेत. सर, वेणुध्वनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. धन्यवाद मॅम. आता खूपच महत्वाचा विषय आपण घेतलेला आहे की शैक्षणिक वर्षाला आता सुरुवात झालेली आहे, तर सुरुवातीपासून त्यांनी कसं अभ्यासावरती लक्ष केंद्रित करावं किंवा काय अशा अडचणी येतात त्यांना अभ्यास करत असताना, किंवा पालकांना सुद्धा, किंवा पालकांनी समजून घेण्याच्या गोष्टी काही असतील तर या संदर्भात आपण सांगणार आहोत. सुरुवात कशापासून करतोय? ओके, नक्कीच मॅम, आपण पुढे जाऊया. मला वाटतंय सुरुवातीचा काळ ऍक्च्युली खूप डिफिकल्ट जातो, कारण सुट्टीनंतर मुलं खूप एक वेगळ्या रिदममध्ये गेलेले असतात किंवा एका वेगळ्या सवयींमध्ये गेले असतात, की समजा उशिरा उठणं असेल किंवा अभ्यास न करणं असेल किंवा वेगवेगळे काहीतरी रुटीन्स प्रत्येकाचे झालेले असतात. मग त्यामुळे पटकन एका रुटीनमध्ये आणणं हे खरोखरच हे खूप डिफिकल्ट असते. पण एखाद्या माणसाला सवयच असेल लवकर उठणं, तर त्या मुलाला किंवा त्या व्यक्तीला सोपं जाते. आणि शक्यतो मुलं म्हणजे आपल्याला माहिती आहे की सुट्टी आहे किंवा संडे आहे, झोपू दे, किंवा आज सुट्टी करतो, आज अभ्यास नको, की नंतर करतो, हे नेहमी होत असते. त्यामुळं इमिडिएट आता सुरू झाल्यात शाळा, तर बघा शाळा पण काय करतात की पहिले 8 दिवस किंवा पहिले 4 दिवस काहीतरी ब्रिज कोर्स घेतात किंवा मागच्या वर्षीचं काहीतरी रिव्हिजन म्हणून घेतात. पहिल्या दिवशीपासून त्यांनी अकॅडमिक स्टार्ट करत नाहीत. हो ना, कारण त्यांना पण लक्षात येते की मुलांना वेळ लागतो ऍडजस्ट व्हायला, युनिफॉर्म असेल, टायमिंग असेल, टिफिन असेल, सगळ्या गोष्टी. तर मला वाटतं त्या सेम गोष्टी थोड्याशा घरात पण जर आपण सुरू केल्या तर मुलांनाही थोडासा वेळ द्यायला इझी होते, मुलांनाही कळतात गोष्टी. कारण आजच्या आपण लाईफमध्ये बघतो की जवळपास, म्हणजे माझ्या अनुभवाप्रमाणे, की 80% घरामध्ये जर कुठलेही वाद पालकांमध्ये आणि मुलांमध्ये होत असतील तर ते फक्त अभ्यास हा विषयमुळे होते. जर ह्या दोघांमधून अभ्यास हा विषय जर आपण काढून टाकला तर हे खूप आनंदी राहतात, एकमेकावर प्रेम दाखवतात, चेष्टामस्करी करतात आणि बऱ्याच गोष्टी होत असतात की जिथं अभ्यास हा व्यक्ती आला, म्हणजे हा विषय आला की खूप गोष्टी बदलतात. मग लगेच कंपॅरिझन होतं, एकमेकावर बोलत नाहीत, हे खूप गोष्टी होतात. हे तुम्हाला म्हणजे लक्षात रेग्युलरली येतेच प्रत्येकाच्या. मग यामुळे आपण काय केलं पाहिजे? बघा, एखादा मुलगा जर समजा ह्या सुट्टीत कुठल्याही पालकांनी त्यांना एखाद्या क्लासला घातलं असेल, कुठल्याही क्लासला म्हणा, म्हणजे अभ्यास शैक्षणिक सोडून फुटबॉल असेल किंवा स्विमिंग असेल, ड्रॉइंग असेल, सिंगिंग असेल, असे कुठल्याही ह्याच्यात घातले असतील तर एक गोष्ट त्या पालकांच्या लक्षात आली असेल की त्याची प्रॅक्टिस करणं महत्वाचं आहे. प्रत्येक स्पोर्टचा, प्रत्येक ऍक्टिव्हिटीचा एक डिसिप्लिन असतो आणि त्याच्यानंतरच ती पुढे घेऊन जाता येते आपल्याला. तर ज्या वेळेला त्या मुलाला कळतंय की उदाहरणार्थ स्विमिंगच्या आधी, जायच्या आधी आपण काही खाऊन जाऊ नये किंवा उलटी होण्याचे चान्सेस असतात. सिंगिंगमध्ये एखादा मुलगा असेल तर त्याला खरोखरच आवाज चांगला करायचा असेल तर त्याला खूप तेलकट नाही खाल्लं पाहिजे किंवा खूप ओरडलं नाही पाहिजे किंवा सकाळचा रियाज केला पाहिजे. फुटबॉलमध्ये असेल तर पहिला डायरेक्ट तो फुटबॉल खेळायला कोचेस देत नाहीत. पहिला वॉर्मअप करा, बॉडी वॉर्म होऊ दे तुमची, थोडं प्रॅक्टिस करा, रनिंग करा, प्रॉपर किट घाला, बिन शूजचा आला की नाही चालणार. म्हणजे असं एक रिच्युअल्स असतात आणि ते रिच्युअल्स जेव्हा मुलांना कळतात तर हळूहळू बघा, पहिले 8 दिवस कळणार नाहीत, 15 दिवस कळणार नाहीत, पण हळूहळू नंतर कसं होतंय ते घरात पण सांगतात, अरे नाही माझा फुटबॉल आहे ते शूज पाहिजे, नाही माझा हे डाएट आहे मला हेच खाल्लं पाहिजे, नाही मला सकाळी 5 वाजता उठून रियाज करायला सांगितलं मला केलंच पाहिजे. अशा रिच्युअल्सनं काय होतंय, त्यांना कळतंय की त्या स्पोर्ट्समध्ये डिसिप्लिन आहे. आणि हळूहळू आपण बघतो खूप सारे मुलं जे ऍक्च्युअली अभ्यास करत असतील किंवा नसतील पण जेव्हा अशा ऍक्टिव्हिटीजमध्ये जातात तर त्यांचं डिसिप्लिन चांगलं होतंय, त्यांचा कॉन्फिडन्स वाढतो, त्यांचा फोकस वाढतोय, कॉन्सन्ट्रेशन वाढतंय. त्यामुळं पॅरेंट्सना मला असं सांगायचं की नुसता अभ्यास हे कधी कधी तितकं रिझल्ट देत नाही, कारण सेल्फ कॉन्फिडन्स पटकन खाली जातोय. बघा, एखादा खूप स्टुडियस मुलगा आहे, थोडे जरी मार्क्स कमी पडले तर लगेच कॉन्फिडन्स कमी होतोय. कारण काय, अरे असं कसं झालं, परत मी रिझल्ट घेईन का नाही, मग त्या मुलाचा पहिला आला मग मला लोक काय म्हणतील, म्हणजे हे जजमेंट असते किंवा सेल्फ डाऊट खूप असतो. पण जे मुलं अशा ऍक्टिव्हिटीज मध्ये असतात किंवा सोशली अवेअर असतात, बाहेर फिरतात, लोकांना बघतात, नकळत त्या मुलांचे संस्कारही चांगले होतात, कारण हे लोकांना बघत असतात. वेरच फक्त अभ्यास आपण म्हणतो मुलांना, पण फक्त अभ्यासानं काही होत नाही. खूप मुलं बघा जी कार्यक्रमात भाग घेत नाहीत, घरचे कार्यक्रम असतील तरी पण माझा अभ्यास, माझ्या असाइनमेंट ह्याच्यामध्येच असतात, तर या मुलांचा कॉन्फिडन्स इतका नसतोय आणि ते पटकन मग राग, चिडचिड ह्या गोष्टीवर नियंत्रण करू शकत नाही. त्यामुळे मला सांगायचंय की जसं सुरू झालंय अकॅडमिक्स, तर तुम्ही काही ना काही ऍक्टिव्हिटीमध्ये त्यांना इन्व्हॉल्व्ह करा, जेणेकरून त्यांना रिच्युअल कळेल. म्हणजे सगळ्यात पहिला सांगायचं म्हणजे डिसिप्लिन म्हणजे काय, तर आपण अभ्यासाचं डिसिप्लिन सांगतो ते डोक्यात जात नाही, तर एखाद्या ऍक्टिव्हिटी थ्रू सांगितलं तर ते डिसिप्लिन जाते व्यवस्थित. सुरुवात करू शकतात पॅरेंट्स. ओके,
आणि ह्याच्या पुढे आपल्याला सांगायचं म्हणजे कसं आहे की पालकांचा बघायचा दृष्टिकोन कसा असतो की अरे त्याला जमते तुला का जमत, किंवा तो बघ सांगितलं की लगेच करतोय, तुला किती वेळ लागतो, तू आळशी आहेस किंवा तुला जमत नाही, तू उठत नाहीस पटकन. तर ऍक्च्युली हे फॅक्ट आहे. फॅक्ट का आहे, कारण प्रत्येक माणसाचा ब्रेन म्हणतो आपण तो वेगळा असतो, त्याची सायकोलॉजी विचारधारा वेगळी असते आणि ही खरोखर जेनेटिकली पास ऑन होते मुलांमध्ये आपण बघतो आणि त्याचे वेगवेगळे कॅरेक्टरिस्टिक असतात. उदाहरणात सांगायचं म्हणजे एखादी पण समजा इन्स्ट्रक्शन दिले एका मुलाला, खरोखरच की एखादा मुलगा नॉर्मली हा करतो आई किंवा बाबा म्हणतो आणि करतो, एखादा उत्सुकतेत करतो की हा झालं आता काय करू पुढं, ते पण सांगितलं हा अजून काय करू, म्हणजे सतत त्याला काहीतरी करायची इच्छा असते किंवा पटपट करायची पण इच्छा असते. आणि अशीही मुलं असतात की ज्यांना उठायला वेळ लागतो, करायला वेळ लागतो, मी नंतर करतो, आळसपणा करतात ते, किंवा मी उद्या करतो, ते करणार काम पण वेळ लावणार. मग अशा पद्धतीचा ऍक्च्युली आपल्या ब्रेनमध्ये ना न्यूरॉन्स नावाच्या थोड्या गोष्टी असतात. ओके, स्ट्रक्चर जे म्हणजे आपल्या न्यूरॉन्स म्हणजे ते पॅटर्न्स असतात जे आपल्या ब्रेनला वायरिंग देतात. म्हणजे आपण साधं एका इलेक्ट्रिक स्विचचं समजलं की एक बटन कुठलंही आपण ऑन ऑफ केलं की कसा लाईट बंद चालू होतो, तर असे स्विचेस किंवा असे पॅटर्न्स, असं कनेक्शन आपल्या मेंदूमध्येही असते. तर किती लवकर ते रिॲक्ट करतात हे आपल्या ब्रेनच्या न्यूरॉन्सच्या स्पीडवरती डिपेंड असतं. म्हणजे एखादी माहिती किती लवकर प्रोसेस करतो एखादा ब्रेन, ते डिपेंड्स, आणि ते प्रत्येकाचं वेगळं असतं. म्हणून आम्ही युजली सांगतो की कम्पेअर करू नका, मे बी तो उशिरा करतोय पण तो काम करतोय. मग अशा पद्धतीमध्ये मुलांचंही होत असेल की एखादा पटकन होमवर्क करतो, एखाद्याला 4 वेळा सांगायला लागतंय, एखादा आपलं रुटीन आहे म्हणतोय त्या वेळेला बसतोय आणि करतोय. तर अशाही गोष्टी होत असताना आपण बघतच आहे. हो ना, बरोबर. मग जसं आपण अभ्यासाबद्दल आता बोलणार आहोत सर, तर आता नुकतीच शाळेला सुरुवात झाली, तुम्ही म्हटल्यासारखं लगेचच त्या मोडमध्ये जाणं सगळ्यांना जरा डिफिकल्ट जातं, म्हणजे मुलांना शक्यतो. तर कसं त्यांनी स्वतःला कॉन्सन्ट्रेट करावं किंवा कशी आपली तयारी ठेवावी, सुरुवातीपासून कोणत्या अशा गोष्टी लक्षात घ्याव्यात त्यांनी? ओके, खूप वेळा आपलं हेच डिस्कशन असतं की अजून काय करू, अजून काय करू, आणि पालकांचं हेच असतं की जेवण काय वेगळं देऊ काय, काही वेगळं करायला करू काय, वेगळ्या ट्युशनला घालू काय, अजून काय वेगळं करूया, हा तू सकाळी उठ, कोणीतरी घरात आला सांगितलं तू बदाम खा रे, हा तू आता बदाम खा, कोणीतरी सांगितलं नाही तू सकाळी उठून वॉकिंग कर, बरं होईल बघ, अभ्यास चांगला होईल, हा तू ते करायला सुरू कर. अशी खूप साऱ्या गोष्टी कधी कधी आपण मुलांना करतो फक्त अकॅडमिकसाठी. पण मला म्हणायचंय की अजून काय करू ह्याच्यापेक्षा प्रोडक्टिव्हिटी कधी वाढते माहिती आहे, जेव्हा असलेल्या गोष्टींमधले नको असलेल्या गोष्टी जेव्हा आपण कमी करतो. म्हणजे आपल्याला एलिमिनेट करायला शिकायला पाहिजे. ज्या गोष्टी, कुठल्या गोष्टी नको आहेत त्या काढून टाक, रादर त्यांना अजून वाढवणं. कारण मुलं बघा आजकाल सकाळी सुरू झाला ना त्यांचा दिवस की मला वाटतं 7-8 पण एक मुलं बिझीच असतात. हो ना, 2-2 ट्युशन्स, कधी ऍक्टिव्हिटीज असतात, स्कूल असते, होमवर्क असतो, तर ते कंटाळून जातात. त्यामुळे अशी कुठली एखादी ऍक्टिव्हिटी असेल का की कदाचित ती काढल्यामुळे तो रिलॅक्स होईल किंवा त्या मुलीला बरं वाटेल की हा मला थोडंसं फ्री टाइम मिळतोय, शांत वाटतंय डोकं, तर मी काहीतरी क्रिएटिव्ह करू शकते. तर असं एलिमिनेट काय करू शकतो हे लक्षात घ्यायला. आणि तुम्ही जो म्हटला मुद्दा की लगेच कसं स्टार्ट करायचं, तर परत जसं मी ब्रेनचं एक स्पीड असतो सांगितला, त्याच पद्धतीनं शिकायची पण एक वेगळी पद्धत असते. त्याला सायकोलॉजीमध्ये VAK म्हणतात. VAK म्हणजे काय, फर्स्ट इज व्हिज्युअल, ओके, देन इज ऑडिटरी, आणि मग कायनेस्थेटिक. व्हिज्युअल म्हणजे काय, बघणं, बघून शिकणं. कुठलीही गोष्ट असेल, फक्त अभ्यासाची नाही, आयुष्यात काही गोष्टी असतील. एखादा ब्रेन लोब कसा असतो किंवा ब्रेन कसा असतो, फंक्शन करतो की तो बघून जास्त शिकतो. एक मुलं बघा, बघितलं की लगेच पाठ होतं. हा मी वाचलो 2 वेळा, म्हणजे ते स्कॅन केल्यासारखं कधी कधी वाचतं, लक्षात. अरे कसं काय एवढ्यात नाही असते, ती बुद्धी असते, तो ब्रेन तसा स्ट्रॉंग असतो. कुठेतरी काहीतरी वाचतात आणि ते परमनंट असते. हा मला आठवण आहे मी वाचले. टेबल्स असतील जर बोर्डवरती टीचरने लिहिलेले असतील, हा बघा एकदा बघितलं की पाठ, नाही मला माहिती आहे तेच आहे. इतकी स्ट्रॉंग व्हिज्युअल पॉवर असते आणि ती रिकलेक्टही होते. मग ती एक्झामच्या वेळेला, ओरलच्या वेळेला, मिड एक्झाम्स असतील, वीकली एक्झाम्स असतील, कधीही रिकॉल करताना त्यांना लक्षात येते. असे एक मुलं असतात जे व्हिज्युअली स्ट्रॉंग असतात. ऑडिटरी स्ट्रॉंग असतात. नेक्स्ट इज ऑडिटरी. ऑडिटरी म्हणजे काय, ऐकून शिकणं. आता आपण बोलतोय किंवा टीचर क्लासमध्ये क्लास घेत आहे, तर एखादा मुलगा किंवा मुलगी जर क्लासमध्ये अटेंटिव्ह असतील, फक्त लक्ष देत जरी असतील तरी टीचरकडं, तरी बघा त्यांना कॉन्सेप्ट पाठ होतोय, म्हणजे परत अभ्यास करायची गरज नाही. आता साधं उदाहरण म्हणजे मुलं बघा कशी गाणी शिकतात, ऐकत ऐकत पटकन घेतात आणि मग पाठ होतंय. म्हणजे काय, हे समजून घ्यायचं की ऑडिटरी स्ट्रॉंग आहे. ह्या मुलांचं काय असते, हे जेही ऐकतात हे पटकन ग्रास्प करतात. मग कधी कधी मुलांनी काय केलं पाहिजे की अभ्यास जेव्हा करतात तेव्हा जोरात बोलून बोलून अभ्यास करायला. अच्छा, म्हणजे अशी ही कॅटेगरी असते. मी नाही म्हणत की सगळ्यांना लागू होते, पण अशी थोडे मुलं असतात की जिथं थोडंसं मोठ्याने म्हणजे त्यानं बोललेलं त्याला स्वतःलाच ऐकू येते, म्हणजे त्याच्या ब्रेनला पोहोचलं. आणि खूप मुलं अशी असतात बघा की आई तू बाजूला बस, मी अभ्यास करतो.
आणि आजचे थोडे पिरियड्स असे आहेत की जिथं आई असते, कधी कधी वर्किंग मुळे थोडं डिफिकल्ट होतंय, पण त्या मुलांची इच्छा असते. पण आईला असं वाटतं की काय बाबा तू आता मोठा झालास, अजून किती दिवस माझा अभ्यास घ्यायचा. पण ऍक्च्युली तो फॅक्ट नसतोय. तुम्ही इमोशनली घेऊ नका, तुम्ही सायकोलॉजिकली गोष्ट समजा. त्याला एकतरी कदाचित थोडासा इमोशनल जर असेल तर तू जवळ बस, मला बरं वाटतं, हे उद्देश असेल. दुसरी गोष्ट म्हणजे काय की त्याला तू सांगितलीस की मला कळतंय, हा भाग असतो. म्हणजे काय, ऑडिटरी जी मुलं असतात यांना सांगावं लागतं आणि एकदा सांगितलं नाही ना की ते पाठवते. आणि ते खूप सारे पॅरेंट्स मला सांगतात, नाही बरोबर आहे सर तुम्ही सांगता, की मी सांगितलं नाही हिला लवकर कळते, तेच माझी कामं आहेत, तुझं तू कर म्हटलं गेला तो दिवस, किंवा तेव्हा काही अभ्यास होत नाही, हे त्यांनी बघतात. तर ऑडिटरी हे खूप इम्पॉर्टंट आहे, कारण शक्यतो आपण हे रोजच्या गोष्टीमध्ये ऐकत असतो, काय घ्यायचं काय नाही घ्यायचं हे सेकंडरी आहे, पण अभ्यासाच्या बाबतीत बघितलं तर हे ऑडिटरी कन्सिडर करणं खूप महत्वाचं आहे पॅरेंट्सना. ओके, युट्यूब लर्निंग पण आपण बघतो बघा, म्हणजे कधी कधी असं असतं की व्हिज्युअल आणि ऑडिटरी हे दोन्ही स्ट्रॉंग असतात, मग ते बघतायत पण आणि ऐकतायत पण, त्यामुळे ते पटकन पाठ होते. आणि तिसरी जी गोष्ट आहे ज्याला के, दॅट इज कायनेस्थेटिक, म्हणजे हे प्रॅक्टिकल मुलं असतात. म्हणजे यांना जोपर्यंत ती गोष्ट प्रॅक्टिकली बघत नाहीत किंवा टच करत नाहीत, फील करत नाहीत, तोपर्यंत त्यांना त्याचा अंदाज येत नाही. खूप मुलं असतात बघा, मी टच करून बघू काय, हे काय आहे, हात लावू नको, नाही मला जरा बघायचं. तुम्ही कितीही सांगा, कोण नसताना जाऊन त्याला पकडणारच. हा मला आता कळालं हे काय आहे. तशी क्युरिओसिटी असते खूप मुलांना. तर कायनेस्थेटिक म्हणजे काय की ह्या लोकांनी सराव केला पाहिजे, म्हणजे हाताने लिहायला पाहिजे. पेन्सिल हातात घेऊन जोपर्यंत प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत त्यांना कळत नाही. चल तू ओरली म्हण. म्हणून बघा आपण बघतो की एक एक मुलं एक्झाम मध्ये खूप छान लिहितोय, पण ओरल का सांगत नाही. किंवा हा मुलगा तुमचं सगळं सांगतोय ओरली, सगळे उत्तर देतोय, लिहायला काय होतं याला, असे आपण बघत असतो. प्रॉब्लेम ह्याच्यामुळे आहे की कधी कधी व्हिज्युअली स्ट्रॉंग असतात जे बघून शिकतात, ऑडिटरी स्ट्रॉंग असतात जे पटकन बोलतात, आणि कधी कधी कायनेस्टिक स्ट्रॉंग असतात ज्यांचं एक्झाम अप टू डेट असते पण बोलून दाखव म्हटलं की नाही होत. तर हे आपण डिफरन्शिएट केलंय का पॅरेंट्सनी, की माझा मुलगा कुठल्या कॅटेगरीत येतोय, तो व्हिज्युअल आहे, कायनेस्थेटिक आहे का ऑडिटरी आहे. कारण जितकं प्रॅक्टिस परत करणार, कायनेस्थेटिक वाले तेच आहे, जितकं प्रॅक्टिस करा. शक्यतो कायनेस्थेटिक वाल्यांचा अजून एक गोष्ट सांगायचं म्हणजे हे खूप रेस्टलेस किंवा त्यांची अटेन्शन स्पॅन कमी असते, कारण यांना अंग हलवल्याशिवाय चैन पडत नाही. बघा एक ठिकाणी बस म्हटलं तरी ते बसत नाही, अंग हलवणार, उठून पळणार, काहीतरी हातात घेणार, वाजवणार, ते चिडचिड होते. टीचरशी पण होते क्लासमध्ये चिडचिड. पण समजून काय घ्यायला पाहिजे की ही व्यक्ती कायनेस्थेटिक आहे, हिला हा जा तू बाहेर जरा काम करून ये, किंवा आई जरी घरात असेल तर बाबा असतील तर हा बाबा तू हे काम कर, मध्ये उठ पाणी पिऊन ये, जा बाहेर कोण आहे बघून ये. म्हणजे थोडंसं डिस्टर्ब झालं ना हे परत बसू शकतात. शांत अर्धा तास बस हे ह्यांना होत नाही. ओके, आपण उगाच कधी कधी ह्याला हायपर ऍक्टिव्ह आहे का असं नाव देतो. तर त्यांना लेबल न करता आपण जर त्यांना समजून घेतलं की हा कायनेस्थेटिकली चांगला असेल किंवा ह्याची बॉडी एनर्जी जास्त आहे, ह्याला मुवमेंट करायला लागतात, तर मुवमेंट कर परत बस, अशा पद्धतीने आपण समजू शकलो तर थोडंसं मला वाटतं की पॅरेंट्सना इझी होईल समजायला. बरोबर, म्हणजे आधी स्वतःची कोणती पद्धत आहे, म्हणजे कोणत्या पद्धतीनं आपल्याला लक्षात राहतं ते आधी जरासा अभ्यास केला पाहिजे आणि मगच आपण पुढे गेलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला सोपं जाईल. खूपच महत्वाच्या गोष्टी सांगून दिल्यात आपण सर. आणि कार्यक्रमामध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर पुन्हा आपली चर्चा सुरू असेल. तुम्ही ऐकत राहा वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू. समझे आपकी हर हेल्थ प्रॉब्लम्स की बात, वर्ल्ड क्लास ट्रीटमेंट हर दिन और रात, KLE का हाथ आपके साथ. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital. Cure for all health related problems. Experienced doctors and ultra modern facilities के साथ KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital and Medical Research Center, Nehru Nagar, Pelagavi. Call 08312473777. KLE कनसू नन सदा वेणुध्वनी. छोट्याशा ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत आहे. तुम्ही ट्यून आहात केली वेणुध्वनी 90.4 FM वरती आणि आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपण शैक्षणिक दृष्टिकोनाबद्दल ऐकत आहोत आणि याविषयी मार्गदर्शन करतायत तेजस कोळेकर, जे करिअर काउन्सिलर आहेत. मग या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण सांगतो सर, तर समजा की एखाद्याचा विकनेस असेल, की म्हणजे तुम्ही जसं आता कॅटेगरी सांगितली त्याप्रमाणे बघूनच त्याला कळतं किंवा ऐकूनच कानावर जेव्हा शब्द पडतात तेव्हाच ते लगेच पटकन कॅच करू शकतात. अशा जेव्हा गोष्टी असतात त्या आणखीन थोड्याशा डेव्हलप करण्यासाठी आपण काही सांगू शकतो का, की मग त्यांनी
काय करावं? डेव्हलप नक्कीच करू शकतो. समजून घ्या, एखाद्याचा व्हिज्युअल वीक असेल, म्हणजे त्याला बघून गोष्टी कळत नसतील, तर शक्यतो आपण ह्या मुलांना ड्रॉइंग करायला लावलं पाहिजे. कारण काय असते की त्यांची इमॅजिनेशन पॉवर कमी असते, अच्छा. बघून पटकन जात नाही. तर मुद्दामून अशा मुलांना ड्रॉइंग क्लासेसला घालणं. ओके. आता जर समजा याचा ड्रॉइंग नीट नसेल तर आपण काय करतो, तुला काय गरज नाही, तुला काय जमत नाही, तू वेस्ट करणार कलर्स, पेपर वेस्ट करणार, त्यापेक्षा दुसऱ्या कोणाला देऊया जो चांगला करतोय, हे नेहमी वाक्य ऐकतो. पण ऍक्च्युली त्याला का द्यायचं आहे, कारण ते इम्प्रूव्ह करायचं आहे. मग बरोबर. तू खराब कर बाबा, पण तू ड्रॉइंग काढ, एखादं चित्र काढ, तुझं इमॅजिनेशन स्ट्रॉंग कर. म्हणजे बघून बघून, किंवा इकडे बघ, आता हा कार्टून कसं आहे, चल इथं काढून दाखव. म्हणजे व्हिज्युअल रिकलेक्शन साठी करायला पाहिजे. आपण ओरडून त्यांना डिस्करेज करायचं नाही, मग ते परत नाही करत, कारण ऑलरेडी ती विकनेस आहे. ऑडिटरीवाला असू शकतो की त्याला आपण सांगू शकतो की तू परत परत जोरात बोल. मी ऍक्च्युली माझी तो सोल्युशनच सांगितलं की आईनी बसून घेणं किंवा रिपीट करणं एखाद्या गोष्टी. त्याला पटकन कळत नाही ना, 4 वेळा सांगा. कारण गाणं पटकन पाठ होत नसेल, गाणं का पाठ होते, कारण ते सतत म्युझिकवर असतं, युट्यूबवर असतं, टीव्हीवर असतं, मोबाईलवर असतं, की ते पाठ होतं. मग हे अशा पद्धतीनं जर अकॅडमिक्स पण केलं तर पाठ होऊ शकतं. बरोबर. आणि खूप मुलांचं हे असतं की रायटिंग नाही जमत, त्यांचे फाईन मोटर वीक असतात. जे आपण हातात पेन्सिल पकडायची कला असेल किंवा कसं पकडतो ते नाही जमत. खूप सारे मुलं मी बघतो की ऍक्च्युली त्यांची पेन्सिल पकडायची पद्धत बरोबर नसते, अच्छा. त्यामुळे पण लिहायला कंटाळा वाटतोय. कारण हँडरायटिंग नीट नसेल तर सगळे ओरडतात, मी लिहित नाही असं होतंय. माझा स्पीड कमी आहे तरी सगळे ओरडतात, तरी मी लिहित नाही असं वाटतंय. किंवा मी लिहिताना काहीतरी चुका करतो म्हणून ओरडतात, तरी मी लिहित नाही असं वाटतंय. तर जो बेस असतो ना तो खूप चांगला असायला पाहिजे. म्हणजे एक्झाम्पल नर्सरी म्हणा, LKG, UKG, फर्स्ट स्टँडर्ड, सेकंड स्टँडर्ड, हे 5 वर्ष ऍक्च्युली एक पेरेंट्स काय लहान आहे सोडा असं म्हणतात, पण अकॅडमिक दृष्टिकोनातून जर बघितला तर हे 5 वर्ष बेस आहेत मुलाचे एज्युकेशनसाठी. अच्छा. परंतु मुलगा प्रोनाउन्सिएशन शिकतो, काय म्हणतो आपण, लिहिणं शिकतो, रीडिंग शिकतो, वाचन शिकतो, सगळ्या गोष्टी त्या ह्याच्यात शिकतो की जेणेकरून पुढचं एज्युकेशन इझी जातं. बरोबर. कॉन्फिडन्स टू रीड, कॉन्फिडन्स टू राईट, कॉन्फिडन्स टू टॉक म्हणतो आपण, या सगळ्या गोष्टी इथे येतात. कोविडचं बेस्ट एक्झाम्पल आहे बघा. तुम्हाला माहिती असेल की खूप मुलं नर्सरीला नाही गेली. आज जी मुलं ही 5th, 6th, 7th, 8th, 9th पर्यंत पण आहेत, खूप प्रॉब्लेम आहेत त्यांना. बेसिक मॅथ्स होत नाही, कारण त्यावेळेला ते अटेंटिव्ह केलेले नसतात. लिहिता अजूनही येत नाही, स्पेलिंग्स नीट होत नाही, लिहायला आवडतच नाही, कारण प्रॅक्टिसच केली नाही तेव्हा, किंवा अभ्यास नकोच वाटत, कारण बेसच नाहीये. मग कम्पॅरिझन होतंय. अशा गोष्टी पण असतात. तर आपण या गोष्टी करू शकतो की इथं इम्प्रूव्ह होऊ शकतं. ओके. मग याच्यामध्ये शिक्षकांचाही काही रोल असावा का सर? शिक्षकांचा रोल असावा, पण आता स्कूलमध्ये स्ट्रेंथ बघितलं तर आपण व्हेरी होते. एखाद्या स्कूलमध्ये 15 असेल, एखाद्या 30 असेल, एक ठिकाणी 50 असतात, एक स्कूल्समध्ये तरी 70 एवढे मुलं असतात. तर इट इज डिफिकल्ट ऍक्च्युली की टीचर्सनी कसं आयडेंटिफाय करायचं. पण म्हणून मला काय वाटतं की सगळंच रोल हे टीचर्सना घातल्यापेक्षा थोडंसं जर पॅरेंट्सनी जरी कॅटेगराईज करून दिले की माझ्या मुलाला एवढं कळतं तुम्ही असं सांगा. पॅरेंट्सचं कसं आहे की आम्हाला काहीच कळत नाही, तुम्ही सगळं बघा, तर होणार नाही. वेरॅज टीचर्स जर समजा हे समजू शकले किंवा हा सेशन ऐकू शकले, जरी एवढं जर लक्षात आलं की एखादा मुलगा का करत नाहीये, तरी बऱ्याच वेळेला त्या टीचरचा दृष्टिकोन बदलू शकतो. नक्कीच. कारण युजली कसं आहे की अरे हा करतोय तू का करत नाही, ते जनरल कम्पॅरिझन होते. पण स्पेसिफिकली सायकोलॉजिकली जेव्हा त्यांनी समजू शकतात तर नक्कीच त्यांना आराम वाटेल की बाबा हा ठीक आहे, मी याला कदाचित दुसऱ्या पद्धतीने सांगून बघते, आणि मग कळू शकते. म्हणजे हे कम्पॅरिझन तरी कमी होईल की तो सांगतोय पण लिहित का नाही, किंवा लिहितोय पण सांगत का नाही, बोलत का नाही, बिकॉज देर इज समथिंग इश्यू. आणि जसं मी पहिला पॉईंट सांगितला की सगळंच अकॅडमिक्स नाही आहे, थोडंसं जर ऍक्टिव्हिटीजमध्ये इन्व्हॉल्व्ह केला तर मुलं बोलायला शिकतात, फ्रीली वागायला शिकतात, ह्या गोष्टी चेंजेस होतात. रॅपो बिल्डिंग पण खूप इम्पॉर्टंट असतो. कधी कधी बघा टीचर्स ऐकतात, आई वडिलांचं ऐकत नाही. हो ना. कधी उलट असते की आई वडिलांचंच ऐकतात आणि टीचरच नको म्हणतात. दोन्ही पॅटर्न्स आपण बघतो. तर तो कसा रॅपो ठेवलाय तो खूप महत्वाचा. परत ह्याच्यामध्ये महत्वाचं कसं आहे की प्रत्येक मूल, जसं आपण म्हटलो की वेगवेगळ्या पद्धतीनं शिकतोय, हे तर नक्कीच आहे, पण कधी कधी एखादे विषय पण जवळ जातात. प्रत्येक मुलाला सगळ्या विषय येतोयच असं नाहीये. आपण नेहमी काय करतो, अरे सगळे विषय करतोस पण हा विषय काय येत नाही तुला. उदाहरण, तुझं मॅथ्स का वीक आहे, उदाहरण तुझं हिंदीच का वीक आहे, किंवा कन्नडाच का तू नको नको म्हणतोस, सगळे सब्जेक्ट करतोस पण तुला ते इंग्लिशचा काय प्रॉब्लेम आहे, असं होतंय. तर आपण लक्षात घ्यायला पाहिजे की समजा एखादा सब्जेक्ट वीक असेल तर त्याला वेगळं आपण थोडंसं ट्युशन लावणं किंवा वेगळे एफर्ट्स घालणं. तर आतापासून जर सुरू केलं जून पासूनच की हा सब्जेक्ट माझा वीक जातो, तर ह्याला मी 2 दिवस एक्स्ट्रा देणार आतापासूनच, तर काय होतंय, व्यवस्थित प्लॅन करू शकतात. आणि ह्याच्यामध्ये गोल सेटिंग खूप इम्पॉर्टंट आहे. गोल सेटिंग म्हणजे काय, आता या 2 प्रकार येतात. गोल सेटिंग म्हणजे मला काय पाहिजे ते मिळवायचं, ओके, पण अकॅडमिकली मला असं वाटतं की तुम्ही 2 गोष्टी ठेवा.
एक आहे शॉर्ट टर्म गोल आणि दुसरा आहे लॉंग टर्म गोल. हे प्रत्येक आपण कॉर्पोरेटमध्ये बघतो की जिथं सांगतात प्रत्येक माणसाला आयुष्यात काय पाहिजे, तर असं अचीव्ह करायचं असेल तर लॉंग टर्म गोल्स ठेवा आणि त्याला कट डाऊन करून शॉर्ट टर्म मध्ये ठेवा. तर मला मुलांनाही सांगायचं की तुम्ही जर लॉंग टर्म गोल ठेवला की मी ह्या वर्षी 90% घेणार किंवा मला काही 70% पाहिजे, हा जर गोल असेल तर तुमचा लॉंग टर्म गोल मार्च पर्यंत वाट बघू नका. कारण काय होते मग ती जानेवारी फेब्रुवारी पण अभ्यास करायची इच्छाच होत नाही, अजून लांब आहे असं होते. पण आपल्याला लक्षात येत नाही की ते सेशन म्हणजे तो वेळ निघून गेला. तर जसे 4 एक्झाम्स असतात प्रत्येक मुलांचे, ते FA1, 2, 3, 4 असं काहीतरी म्हणतात किंवा SA1, SA2 म्हणतात. तर प्रत्येक FA1 ला माझा गोल काय असेल, जर मला 90% पाहिजे तर प्रत्येक FA1 मध्ये मला ऍटलीस्ट 85% पर्यंत असायला पाहिजे किंवा 90 हा रेकॉर्ड मला मेंटेन करायला पाहिजे. तर ह्याचा आपण जर एक नोट डाऊन करत राहिलो, एखादा ट्रॅक केले एका पॅरेंट्सनी मुलांनी बसून की सर FA1 चे सगळे नोट्स लिही, मार्क्स लिही, त्याच्या बाजूला FA2 चे लिही, FA3 चे लिही, म्हणजे काय त्याचं त्याला तिथे दिसतंय आणि तो शॉर्ट टर्म गोल्स असे ठेवून लॉंग टर्मला आपण ते कन्वर्ट करू शकतो. बरोबर. कुठेतरी तो कॉन्फिडन्स असतो बघा. जे मुलं हुशार आहेत त्यांना हे नक्की लक्षात येईल की तो रॅपो असतो. मी मागच्या टेस्टला केले ना, यावेळेला करू शकतो, मागची चांगली गेली आता करू शकतो. पण ती मागची गेली नसेल मग यावेळेला होईल काही नाही, हा कॉन्फिडन्स कधी कधी येत नाही. थोडासा म्हणजे विचार असतो की मला जमेल का नाही. तर शॉर्ट टर्म गोल, लॉंग टर्म गोल हे तुम्ही मुद्दा म्हणून करा, जेणेकरून लक्षात येईल की हळूहळू जर आपण त्या प्रत्येक शॉर्ट टर्म गोल अचीव्ह करायलोय, इट मीन्स की लॉंग टर्म गोल आपण नक्की अचीव्ह करणार. बरोबर. ओके. जसं साधं क्रिकेटचं उदाहरण घेतलं की एक टार्गेट असेल, इतके रन्स करायचे, तर टीम प्लॅन करते पहिल्या थोड्या ओव्हर्समध्ये किती, नंतर किती, नंतर किती. तर असं जर प्लॅन केलं तर नक्की ते गोल अचीव्ह होऊ शकते. आणि हे प्रोग्रेस तर आपण बघायचंच. आणि मेडिटेशन एक जर तुम्ही ऍड करू शकला ह्याच्यामध्ये. अच्छा. तर मेडिटेशननं काय होतं ऍक्च्युली की आपण एका पद्धतीमध्ये, एका विशिष्ट पद्धतीने व्हिज्युअलाइज करतो गोष्टी की मला जे पाहिजे त्या पद्धतीनं मला ते मिळालेलं आहे. म्हणजे उदाहरणार्थ जे FA1 चे मार्क्स जे एक्सपेक्टेड असतील तुम्हाला, म्हणजे चार्ट असं करा की मला एवढे मार्क्स पाहिजेत, नंतर पडले किती तेही लिहायचं. म्हणजे सवय लागते आपल्याला मागण्याचे, निसर्गाकडून, युनिव्हर्सकडून. आपण म्हणतो की मला हे पाहिजे आणि अशा पद्धतीने मी डिमांड करतोय आणि मी व्हिज्युअलाइज करतोय. रोज मेडिटेशन, नुसतं एक्झामच्या दिवशी देवाला पाया पडणं, हे एक इमोशनल बिहेवियर आहे. नो डाऊट हे चांगलं आहे, केलं पाहिजे. पण जर रोजच त्यांनी केले की मला इतके मार्क्स पडतच आहेत किंवा माझं हे अकॅडमिक सक्सेस होतच आहे किंवा मला दिसतंय माझे हे रिपोर्ट कार्ड एवढे मार्क्स मला दिसतात, तर हे रोज करू शकले तर त्या रिच्युअलमध्ये जास्त पॉवर आहे. एक दिवसापेक्षा रोज केलं तर हे प्रोसेस मुद्दामून मुलांनी फॉलो करावं, ज्याला व्हिज्युअलायझेशन किंवा मेडिटेशन टू व्हिज्युअलाइज द थिंग्स दॅट यू वॉन्ट इन लाईफ असं त्याला आपण म्हणतो, की ते होऊ शकतं. तर मुद्दामून 2-2 कॉलम करायचे, जे पाहिजे ते आणि मग जे पडले ते. हळूहळू लक्षात येईल की तो डिफरन्स कमी होत जाईल. सुरुवातीला जरी जास्त असेल तर, कारण तुम्ही स्वतःला विश्वास द्यायला शिकता, नकळत अभ्यास करायला शिकता. कारण मी लिहिलंय मला पाहिजे, तर माणूस अभ्यास करायला शिकतो. तर हे खूप हेल्प होते. ओके. आणि लास्ट गोष्ट अशी सांगायची ह्याच्यामध्ये मला की जर अजूनही डिफिकल्ट होत असेल, मला लक्षात राहत नाही किंवा गोष्टी चुकतो, विसरतो, तर सगळ्यात सोपं काम, एक चार्ट करा. डाव्या साईडला सगळे डेट्स लिहा तुमचे आणि वरच्या बाजूला कॉलम्समध्ये काय काय मला गोष्टी रोजच्या करायचेत याचा एक कॉलम करा आणि रोज त्याला ट्रॅक करायचं. मी केलं का आज, टिक मार्क. नाही केलं का, क्रॉस मार्क. असं रोज त्याला टॅली करा. आणि एक रूल ठेवा की कुठलाही माझं कॉलम मधला एखादा जर गोष्ट असेल मी केली नाही तर त्याला फक्त 2च दिवस परमिशन आहे क्रॉस मार्क घालायची. तिसऱ्या दिवशी ते केलंच पाहिजे मी. अच्छा. म्हणजे अशी अट आपण स्वतःलाच घालायचं. बरोबर. किंवा किंवा काहीतरी पॅरेंट्सना सांगू इच्छितो की मी काहीतरी एक जनरल पनिशमेंट ठेवा की तुला काय पाहिजे ते मी आज नाही करणार कारण तू हे क्रॉस मार्क आहे. म्हणजे ती मोटिवेशन टू अचीव्ह असं म्हणतात त्याला, थोडंसं पुश मिळतोय. आणि जर तुझे चांगले टिक मार्क आले कंटिन्यू, बाबा तू रोजच केलास, तरी काहीतरी त्यांना गिफ्ट, रिवॉर्ड्स ठेवा. मी नाही खूप मोठं किंवा एक्सपेन्सिव्ह म्हणे, साधं रिवॉर्ड, एखादं जे जेवण आवडीचं असेल किंवा काही असेल, तर रिवॉर्ड्स आणि पनिशमेंट गो हँड इन हँड. तर हे होऊ शकते. थोडे लिस्ट मला सांगायचे, मेन्शन केले की चार्ट प्रिपरेशन कसा करावा. तर उद्या शाळा आहे तर आदल्या दिवशी युनिफॉर्म माझा इस्त्री केलेला आहे का, शूज पॉलिश केलेले आहेत का, बॅग मी पॅक करून ठेवलेला आहे का, किंवा उद्या टीचरनी काही सांगितलं होतं, काहीतरी असाइनमेंट प्रोजेक्ट होते ते मी घेतलंय का, याची एक टिकमार्क करून ठेवायची. केलंय मी. आदल्या दिवशीची प्रिपरेशन. वेळेवर झोपणं, हेही एक त्याच्यावर टिकमार्क झालं पाहिजे. माझा हा झोपायचा टाइम आहे, माझा उठायचा टाइम. उठलं की पहिला पेन घेऊन टिकमार्क करा, मी या वेळेला उठलेला आहे. मॉर्निंग रिच्युअल्स जसे की म्हणजे वॉशरूम असेल, ब्रशिंग असेल, किंवा एखादी मुलं पूजा करतात, एखादी मुलं नाश्ता म्हणजे त्या टाइमला जे असतो, तर ह्या सगळ्या गोष्टी नीट झालेत का, मी केलं व्यवस्थित त्या टाइम मध्ये. आणि माझा एक टाइम आहे, ह्या टाइमच्या आधी व्हायला पाहिजे. माझं रोजचं डाएट व्यवस्थित केलंय का मी, अशा गोष्टी. मग एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज, मी क्लासला जाऊन आलो, अभ्यास केलं का मी, हे सगळे असे आपण त्याच्यामध्ये घालू शकतो. आणि हे नकळत
हळूहळू मुलांना टाइम मॅनेजमेंट शिकून जातं की या वेळेत हे करायला पाहिजे. नाही तर मग करतो, नंतर करतो, विसरलो, ह्या गोष्टी रोजच्या होतात. पण एखादा जर पॅरेंट आणि मुलांनी बसून जर चार्ट केला आणि 1 महिना जरी फॉलो केला, मी 100% सांगू शकतो की खूप चेंजेस त्यांच्या लाईफमध्ये होते. करून बघा मुद्दाम हे चार्ट, कारण समोर दिसतंय मी मागच्या 8 दिवस केलो नाहीये किंवा मागच्या 8 दिवस इरेग्युलर आहे किंवा कुठली गोष्ट नाही केलो आणि कुठली गोष्ट कन्सिस्टंटली केली. स्वतःला कळते, पॅरेंट्सना कळते आणि हे कंटिन्यू करा, रोज करा. प्रत्येक महिन्याला तो चार्ट चेंज करायचा. अच्छा. आणि जसं म्हटलं काहीतरी रिवॉर्ड्स आणि पनिशमेंट मुद्दाम ठेवायचे जेणेकरून आपल्याला ते करायला पाहिजे असं आपल्याला वाटू शकतं. ओके, तुम्हाला वाटलं तर ह्याच्यामध्ये खेळायचा पण टाइम घाला आणि थोडासा स्क्रीन टाइम पण घाला की हा बाबा मी एक 20 मिनिटं मोबाईल बघतो किंवा मी टीव्ही एक अर्धा तास बघतो, पण अर्धा तासच, त्याच्यानंतर बंद किंवा मग ते क्रॉस मार्क येणार असं पण त्याच्यात घालू शकता. हो ना. ओके, म्हणजे ते स्ट्रिक्टली आपण फॉलो केलं पाहिजे. येस 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 येस. हा होता आजचा विशेष कार्यक्रम जो आपण केली वेणुध्वनी 90.4 FM वरती ऐकत होतो. तेजस कोळेकर आपल्यासोबत होते. अकॅडमिक माइंडसेट म्हणजे शैक्षणिक दृष्टिकोन आपला कसा असावा, सुरुवातीपासून आपण कसं त्याच्यावरती लक्ष केंद्रित करावं या विषयावरती ते आपल्याशी बोलत होते. या पुढचा भाग आपण पुढच्या एपिसोडमध्ये ऐकणार आहोत. पण आजचा भाग कसा होता त्याच्या प्रतिक्रिया जरूर कळवा. त्यासाठी नंबर आहे 9019904904. ही आहे केली वेणुध्वनी 90.4 FM ची प्रस्तुती. नमस्कार. नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुध्वनी 90.4 FM KLE कणसू. आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करतेय. आजही आपण तेजस कोळेकर यांना ऐकतोय. ते करिअर काउन्सिलर आहेत. संस्कृती एज्युकेअर ही त्यांची संस्था आहे. याच्या अंडर खूप सारे विद्यार्थी आणि पालकांना ते मार्गदर्शन करत असतात. अभ्यास आपण कसा करावा सुरुवातीपासून याबद्दल आपण गेल्या भागात ऐकलं होतं. या भागात आपण माइंडसेट आपला कसा असावा या विषयावरती ऐकणार आहोत. तर लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करतेय. तुम्ही ऐकत राहा वेणुध्वनी 90.4 FM KLE कणसू. सर, बऱ्याचशा गोष्टी आपण बोललो आणि त्याच्यामध्ये टाइम मॅनेजमेंट असेल किंवा सुरुवातीपासून आपण कसं फोकस केलं पाहिजे स्टडीवरती, काय बदल केले पाहिजेत पालकांनीही आणि मुलांनीही, या सगळ्या गोष्टी आपण सांगून दिल्यात. आता हे सगळं करत असताना आपल्याला माइंडसेट असणं खूप गरजेचं आहे किंवा त्याच्यावरती कंट्रोल असणं खूपच गरजेचं आहे. तर त्याच्याबद्दल काय सांगू आपण? माइंडसेट हा खूप महत्वाचा आहे. म्हणजे हा माइंडसेट प्रत्येक ठिकाणी कामाला येतो. बरोबर. म्हणजे नॉट ओन्ली अकॅडमिक सक्सेस किंवा उद्या आपल्या लाईफ सक्सेसमध्ये पण पैसे कमवणं असेल, नाव कमवणं असेल, करिअर घडवणं, प्रोफेशन, या सगळ्यामध्ये माइंडसेट खूप महत्वाचं असतं. आणि आजकाल काय झालंय की डिस्ट्रॅक्शन्स खूप झालेत. त्यामुळं माइंडसेट पटकन हलतंय लोकांचं आणि शॉर्ट टर्म मोटिवेशनमध्ये लोक जातात की टेम्पररी मला तर बरं वाटतंय तर मी हेच करू का असं वाटतंय. आणि करिअरच्या बाबतीत पण असं खूप वेळा होतंय की नाही यात मला नाव चांगलं होईल वाटतंय किंवा मला पैसा मिळेल असं वाटतंय किंवा सध्या असं वाटतं. असं मग लॉंग टर्म विचार जास्त होत नाहीत. त्यामुळं प्रत्येकाने आपलं माइंडसेट ठरवलं पाहिजे की आपण कसं चेंज करू शकतो किंवा काय करायला पाहिजे राहतात. ओके, आणि मला वाटतं सुरुवातीकडून एका पॅरेंट कडूनच खरोखर होऊ शकते. मी काल 2 बातम्या बघितल्या, मुद्दा मला मेन्शन करायचे, कालच्याच आहेत त्या बातम्या, की जिथं आपल्याला माहिती आहे की जो चेसचा जो एक चॅम्पियन आहे प्रज्ञानंदा, ओके, तर त्यानं रिसेंटली म्हणजे नॉर्वे चेस एक स्पर्धा होती जिथं तो पहिला भारतीय झाला, ज्यानं म्हणजे मॅग्नस म्हणून एकटा आहे कार्लसन काहीतरी, तर त्याला त्यानं हरवलं. तर हे कसं झालं तर तो खूप अपसेट होता. म्हणजे ते काहीतरी 3-4 मॅचेस हारला होता तो कंटिन्युअस. पण त्याच्या आईनं त्याला एक गोष्ट सांगितली, म्हणजे की अरे आता महिना बदललाय, म्हणजे आता जून महिना सुरू झाला ना, तर महिना चेंज झाला आणि नक्कीच तू ह्या महिन्यात चांगलं करशील, विसर मागचा महिना. आणि मला काय झालं माहित नाही म्हटलं तो की हे ऐकून, बट मी त्याच्यानंतर सगळे मॅचेस जिंकलो आणि ते कॉम्पिटिशन पण जिंकलो. जर त्या आईने हे वाक्य बोललं नसतं तर त्याला कॉन्फिडन्स कुठून मिळाला असता. युजली आपण बघतो की खूप वेळा निगेटिव्हच होत असतं पालकांकडून की आता नाही केलास पुढं काय करणार, एवढं दिवस जमलेलं नाहीये तर पुढं तर काय जमणार, राहू दे की तुला होणारच नाहीये, अशा गोष्टी खूप होतात. तर हे लक्षात घेणं महत्वाचं आहे पालकांना की ते खूप मोठे रोल मॉडेल आहेत मुलांसाठी. आपण टीचर्सना इन्फ्लुएन्स करतो किंवा टीचर बघ तुझी म्हणतो, टीचर इज ऑल्सो सेकंडरी. मी म्हणतो पहिला आहेत ते पॅरेंट्सच आहेत. कारण इमोशनल बॉन्डिंग जे पालकांबरोबर असतं ते बाहेरच्या लोकांबरोबर होऊ शकत नाही. बघा किती झालं तरी तुम्हाला काही त्रास झाला तर मुलांना वाईट वाटतं, त्यामुळे ते बॉन्डिंग असते. तर तुम्ही त्यांच्या मागे राहणं खूप महत्वाचं. आता हे स्पोर्ट्स मधले अशी खूप आपण बघतो. परत कालचीच एक न्यूज होती की जिथं दिव्यांशी म्हणून एक मुलगी आहे जिनं टेबल टेनिस कॉम्पिटिशन मध्ये चायनाला हरवलंय. म्हणजे 15 वर्षाची फक्त मुलगी आहे ती. चायना असा देश आहे जो टेबल टेनिसमध्ये कधीच हरत नाही, असं त्याचं नाव आहे, रेकॉर्ड आहे की ते कधीच नाही हरत.
सगळे मेडल टेबल टेनिसच्या चायनालाच जातात, वर्ल्ड वरचे म्हणजे मोठे मोठे. त्या लेवलला आपल्या इंडियाच्या मुलीनं 15 वर्षाच्या मुलीनं तिला हरवलेलं आहे. ही कालचीच न्यूज आहे. का झालं? कारण तिनं बघितले लहानपणापासून माझ्या आई वडिलांनी काय केलेलं आहे. तर ती अशी म्हणते की ती म्हणजे मी मेडलसाठी जिंकले नाही तर मी माझ्या आई वडिलांच्या सॅक्रिफाईससाठी खेळले. आणि तो तिचा मोटिवेशन होता, स्ट्रॉंग फॅक्टर ऑफ मोटिवेशन. अशी खूप म्हणजे तिची खूप स्टोरी वेगळी आहे. पण आपण हे समजू शकतो की पालकांचा माइंडसेट पहिला बदलायला पाहिजे जर मुलाचा माइंडसेट चेंज व्हायचा असेल. आपण त्याच मोडमध्ये तेच शब्द, तेच प्रकार आणि तेच करत राहिलो आणि मुलांकडनं अपेक्षा करत राहिलो की काहीतरी हा वेगळं करेल, तर व्हेरी फ्रँकली अँड व्हेरी सॉरी टू से की हे नाही होणार. तर पहिला पालक पाहिजे. वैभव सूर्यवंशी आता सगळ्यांना माहित आहे, हा IPLचा प्लेअर आहे. सगळेजण त्याचं नाव काढतात. आता लक्षात येते की त्याच्या वडिलांनी खूप एफर्ट्स घेतले, हे केले. म्हणजे तुम्ही जेव्हा अचीव्ह होता त्यावेळेला लगेच पॅरेंट्सकडे जाता की बघा त्याच्या आई वडिलांनी किती एफर्ट्स घेतलेत. पण आज जर एखाद्या मुलानं सांगितलं किंवा आज जर एखाद्या पालकाला कळालं की ती गेली पाहिजे, त्याची मॅच आहे किंवा त्याचं काहीतरी आहे, नाही माझी मीटिंग आहे, मला जमणार नाही, तुझं तू मॅनेज करतोस तू, असं नाही चालत. तो मॉरल सपोर्ट दिला पाहिजे मुलांना आणि त्यामुळे त्यांना बरं वाटतं. तर असे अचिव्हमेंट्स बाहेरचे बघून नंतर मग आपण त्याचे पॅरेंट्स असे होते तसे होते म्हणण्यात काय पॉईंट नाहीये. आपणही स्टार्ट केलं पाहिजे पहिला. तर प्रत्येक वेळेला साधी एखादी एक्झाम असेल किंवा कुठल्या एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीची मोठी एक्झाम किंवा काही टेस्ट असेल किंवा काही पण ऍक्टिव्हिटी असेल, परफॉर्मन्स असेल, आपण राहणं खूप महत्वाचं आहे. उगाच मी बिझी आहे, माझं काम आहे, मला जमत नाही. नो डाऊट तुम्ही खरोखरच बिझी असाल, पण सायकोलॉजिकली त्यांच्या माइंडसेटवर असर पडतोय त्या गोष्टीचा. इट ऑल स्टार्ट फ्रॉम फर्स्ट पॅरेंट्स. अँड सेकंड थिंग, जसं आपण मगाशी डिस्कस केलं की चार्टिंग का केलं पाहिजे, म्हणजे मुलांसाठी जर आपण बोललो तर हे जे टाइम टेबल आपण करतो ना, हे शॉर्ट रिमाइंडर्स असतात. अच्छा, माझे 6 वाजलेत, मला इकडे जायचंय. माझे 8 वाजलेत, मला हे काम करायचंय. अरे 11 वाजले, मला झोपायची वेळ झाली. किंवा सकाळी मला 8च्या आधी उठून हे करायचंय. असे रिमाइंडर्स हळूहळू जेव्हा हे वारंवार मिळत जातात तुमच्या ब्रेनला, तुमच्या माइंडसेटला, तुमच्या पॅटर्न ऑफ थिंकिंगला, तर हळूहळू ना हे परमनंट होतात आणि मग ती एक पद्धत बनते की हा मला असंच जगायचंय म्हणून. खूप सारे मुलं बघा काय चाललंय माहित नाही, क्ल्यूलेस आहेत. तो बोलवला तिकडे गेलो, ही बोलवली इकडे गेलो, कोण पाहुणे आले टाइमपास केलो, काही पण करा, अभ्यास हा माहित नाही मला. म्हणजे ट्रॅकिंग नसतो. ट्रॅक करण्यासाठी हे टाइम टेबल महत्वाचं आहे आणि टाइम टेबल केल्यामुळे तो माइंडसेट आपला चेंज होतो. ओके. आणि हळूहळू पण जे पॅरेंट्स म्हणतात ना डिसिप्लिन, तर हे डिसिप्लिन त्याच्यामध्ये आपोआप त्या टाइम टेबलमध्ये येऊ शकतं. ओके. आणि गोल सेटिंगचं आपण बोललेलंच आहे. तर हे गोल सेटिंग जर शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म केले तर परत ह्या दोन्ही गोष्टी म्हणजे टाइम टेबल आणि गोल सेटिंग हे माइंडसेट डेव्हलप करण्यामध्ये खूप महत्वाचं. आणि टाइम टेबल आपण जे मुलं फॉलो करत नाहीत किंवा असंच जगतात, खूप वेळा ह्यांना ज्या वेळेला अशा काही डिस्करेजमेंट येतात किंवा रिजेक्शन्स येतात, फेलियर्स येतात, त्यांना वाटतं की संपलं आयुष्याचा, काय होणारच नाहीये. आणि अशा वेळेला ते लॉंग टर्म गोल आपल्याला लक्षात करून देते की मला काहीतरी अचीव्ह करायचं. तर जरी शॉर्ट टर्म गोल थोडे थोडे अचीव्ह झाले नाहीत तरीही लुक ॲट द बिगर पिक्चर म्हणतात ना असं लाईफमध्ये, म्हणजे हा मला काहीतरी करायचंय, मोठं व्हायचंय. तर परत तो माइंडसेट आपल्याला हेल्प करतोय, कारण ते गोल लिहून ठेवलेलं आहे आपण कुठेतरी, जिथं रोज दिसू शकते, रोज बघू शकतो, अशा ठिकाणी लिहायचंय. म्हणजे ऑलवेज लुक ॲट द बिगर पिक्चर. ठीक आहे, एखादी मॅच जरी हारलो तर नेक्स्ट करू शकतो, एखादी एक्झाम जर कमी मार्क्स पडले आपण परत करू शकतो. ही आपल्यामध्ये भूमिका असली पाहिजे. बरोबर. खूपच महत्वाच्या गोष्टी सांगून दिल्यात आपण सर. आणि कार्यक्रमामध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर पुन्हा आपली चर्चा सुरू असेल. तुम्ही ऐकत राहा वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू. समझे आपकी हर हेल्थ प्रॉब्लम्स की बात, वर्ल्ड क्लास ट्रीटमेंट हर दिन और रात, KLE का हाथ आपके साथ. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital. Cure for all health related problems. Experienced doctors and ultra modern facilities के साथ. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital and Medical Research Center, Nehru Nagar, Belagavi. Call 08312 473777. KLE कनसू नन सदा वेणुध्वनी. छोट्याशा ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत आहे. तुम्ही ट्यून आहात केली वेणुध्वनी 90.4 FM वरती. आणि आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपण शैक्षणिक दृष्टिकोनाबद्दल ऐकत आहोत आणि याविषयी मार्गदर्शन करतायत तेजस कोळेकर, जे करिअर काउन्सिलर आहेत. सध्या मुलांची जी वाढती समस्या आहे सर, म्हणजे स्क्रीन टाइम खूप वाढलेला आहे आणि ते वाढल्यामुळं म्हणजे त्यांचं कसं होतंय की जरी त्यांना रिस्ट्रिक्शन्स आपण घातले की नाही तू 1 तासभरच मोबाईल बघायचास किंवा तासभरानंतर बंद करून ठेवायचा,
तरी त्यांचं लक्ष त्या मोबाईलकडेच असतं. जरी त्यांचं म्हणजे ते ड्युरेशन संपलेलं असलं तरी सुद्धा पुस्तक घेऊन जरी बसलेले असले तरी ते त्यांचं लक्ष मोबाईलकडे असतं की मला काही मेसेज आला असेल का किंवा काही नोटिफिकेशन आलेत का, हे त्यांच्या बॅक ऑफ द माइंड चालू असतं त्यांचं. तर ह्याच्यावरती कसं आपण कंट्रोल करू शकतो किंवा हे जे डिस्ट्रॅक्शन होत असतं त्याच्यावरती कसं कंट्रोल करू शकतो? ओके. एक टर्म आहे जी म्हणजे आपण जे म्हणतो ना की यंग जनरेशन जे आहे त्यांना सगळ्यांना ही टर्म माहिती आहे, ज्याला फोमो म्हणतात. FOMO म्हणजे फिअर ऑफ मिसिंग आउट ज्याला म्हणतात. ह्यांना का टच मध्ये राहायचं असते, कारण काहीतरी मी मिस केलंय हे असं त्यांच्या मित्रांकडून कळते. अरे तू काल रात्री ऑनलाईन नव्हतास, आम्ही खूप छान चॅटिंग केली, किंवा आम्ही ऑनलाईन गेम खेळला, अरे तू मिस केलास. कुठल्या एखाद्या गेट टुगेदरला गेलो नाही, काल काय मस्त पार्टी केली आम्ही, किंवा तो फ्रेंड आला, ती मुलगी आली, तो मुलगा आला, आम्ही इतके फोटो काढले, मस्त अपलोड केलो, अरे तूच ग्रुप फोटोत नव्हतास, तुला टॅगच करणार कसं, किंवा अशा गोष्टीमुळे काय होते त्याला फोमो म्हणतात, म्हणजे फिअर ऑफ मिसिंग आउट. पण त्याला तोड देणारा म्हणू शकतो एक नवीन शब्द, म्हणजे परत त्यालाही शब्द आहे ज्याला जोमो म्हणतात, म्हणजे जॉय ऑफ मिसिंग आउट. तर मुलांनी समजून घ्यायला पाहिजे की प्रत्येक वेळेला जर तुम्ही त्या फिअर ऑफ मिसिंग आउट मध्ये जगलं, अशी कुठलीच गोष्ट नाही आयुष्यात की जी तुम्ही म्हणजे सगळ्याच गोष्टी आपण करू शकतो असं होत नाही. तर कधी कधी ना तो जॉय असला पाहिजे. मी खुश आहे बाबा काल आलो नाही, मी शांत झोपलो, माहितीये तुम्ही तर काहीतरी करत असाल, पण आय वॉज हॅपी, म्हणजे मी आलो नाही किंवा मी चॅटिंग केलो नाही, मी गेम खेळलो नाही, आय वॉज नॉट पार्ट ऑफ द गेट टुगेदर, आय फील जॉयफुल. कारण काय होते हळूहळू ना हे कंपल्शन्स होतात, बिहेवियर गेलंच पाहिजे, म्हणूनच मोबाईल चेक करतात हे प्रत्येक वेळेला. याला अजून एक टर्म आहे सायकोलॉजीमध्ये ज्याला म्हणतात फॅन्टम व्हायब्रेशन्स. म्हणजे मोबाईल वाजला नाही तरी मला मोबाईल वाजल्यासारखं वाटतं, थांबा चेक करतो, अरे मेसेज आला काय, नाही मेसेज तर आला नाही पण मला ऐकू आल्यासारखं वाटली रिंग, किंवा व्हायब्रेट झाला काय, थांबा मी बघतो एकदा. फॅन्टम व्हायब्रेशन्स म्हणजे जिथं येतही नाही काही तरी पण आपण म्हणजे एवढं युज टू झाले मोबाईल सारखं बघण्याचा. तर ह्या गोष्टीमध्ये फोमो टू जोमो जर हे यंग पिढी जम्प करू शकली, खूप साऱ्या गोष्टी अचीव्ह करू शकतात ते. आणि ह्यात दुसरी सायकोलॉजी कशी आहे की आजकालचे जे गेम्स आहेत ना, म्हणजे मलाही आठवतंय मीही खूप आधी गेम्स खेळलेले आहेत, पण त्याला एक वेगळ्या पद्धतीचे म्हणजे आपण काय म्हणू शकतो की माइंडसेट होते आमची त्यावेळी. एकतरी अवेलेबल नसायचं सगळ्या गोष्टी की हातात आहे असं म्हणून, आणि शिवाय ते लॉंग टर्म गेम्स असायचे. म्हणजे ती एखादी कार रेस असेल किंवा एखादं मिशन कंप्लीट करायचं असेल तर म्हणजे मी जे बोलतो हे मुलांना लक्षात येईल नक्कीच की अशा पद्धतीचे गेम्स काय करतात की तुम्हाला तुमची क्युरिओसिटी ठेवतात, शिस्तीत खेळूया असं म्हणून हे करतात. पण आजकालचे बघा तुम्ही गेम्स बघितलं असाल ज्याचं नाव आहे पबजी वगैरे आपण बघतो, हे तर त्याचं बॅन आहे, किंवा मुलांच्या मध्ये कॉमन आहे एक फ्री फायर म्हणून गेम आहे, किंवा हे असे जे कार्सचे वगैरे गेम्स असतात की जिथं ऑनलाईन असते आणि इमिडिएट असतात. हे गेम्स काय करतात की तुम्हाला सारखं खेळायला लावतात. कारण का ह्या गेम्सचा अल्टिमेट गोल नसतो. म्हणजे कसं आहे ना की एखादा गेम कंप्लीट केला ती खुशी खूप महत्वाची आहे. म्हणजे ती जी खुशी मिळते आपल्याला की मी गेम संपवला, ओके, ती ऍक्च्युली खरी खुशी आहे. इथं काय होतंय प्रत्येक राऊंड जिंकावं लागतं, प्रत्येक वेळेला मी वरचढ आहे किंवा मी तुमच्यापेक्षा सुपर आहे हे दाखवावं लागतं. एक काहीतरी टॅगलाईन देतात त्याला उगाच, तुम्ही एक्सपर्ट आहे, प्रो आहे किंवा असे काहीतरी की जिथं त्या मुलांना तो टॅग आवडतो. मी माहितीये त्या गेम मधला प्रो आहे, मी माहितीये त्या गेम मधला एकदम लीडर आहे, तर हे म्हणायला आवडतं आणि 4 लोकात ते सांगायला आवडतं. पण जर तू एक दिवस खेळला नाही तर तुझे पॉईंट्स कमी होणार, जर तू एवढे राऊंड खेळला नाही तर दुसरा मुलगा वर जाणार. मग काय होते ती क्युरिओसिटी भरते आणि कंपल्शन येतोय. म्हणजे कधी कधी माहित असते अभ्यास आहे, आई बोलवते, किंवा माझे डोळे दुखतायत, किंवा बॅटरी संपायले, किंवा अर्जंट कॉल यायला लागलाय, नाही मला हे राऊंड खेळायचंच आहे, मी क्विट करू शकत नाही. बघा ते इंटरनेट 2 सेकंद जरी पॉज झालं चिडचिड वाढते. आई बोलवले अरे ये इकडं, चिडचिड आईवर जाते, ती आई किंवा बाबा म्हणा, म्हणजे घरात चिडचिड जाते. अभ्यास ते नंतर करू शकतो, पण कंपल्सिव्हनेस हे वाढतो. म्हणजे हे गेम्स काय करतात तुम्हाला त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व ठेवतात. बरोबर. मग हे सायकोलॉजिकली तयार केलेले गेम्स आहेत हे मुलांना समजलं पाहिजे. इट इज टू कीप यू इन्व्हॉल्व एव्हरी टाइम. तुम्ही एखादा असं गेम खेळा की ज्याच्यामध्ये लॉंग टर्म मिशन्स असतील, जे कम्प्लीट करायला तुम्हाला 2 महिने 4 महिने 6 महिने लागतील. तर हे हळूहळू खेळा. हा मी रोज अर्धा तास खेळतो किंवा वीकली 2 वेळा खेळतो, असं खेळा की ती क्युरिओसिटी राहील, हा मला जाऊन ते खेळायचंय, मला कम्प्लीट करायचंय, एक लेवल कम्प्लीट केलं की खुशी, असं एक वेगळा हॅपीनेस तुम्हाला येऊ शकतो. आणि अशा गेम्समुळे आता काय झालंय, परत आपण रील्सवर येऊ शकतो, सोशल मीडियावर येऊ शकतो. रील्स बघा, कोण आता 5 मिनिटचा व्हिडिओ बघ म्हटले नाही बघत, 2-3 तास पिक्चर बघ म्हटलं तर युजली नाही बघत, पण रील्स 3 तास बघत बसतील. पण रील्स बघणं म्हणजे शॉर्ट टर्म म्हणजे इंटरेस्ट, आणि ह्याच्यामुळे पण मुलांचा अटेन्शन स्पॅन कमी होतोय. म्हणजे विचारधारा अशी झाली की सगळं टेम्पररी आणि छोटे छोटेसच पाहिजे.
मग लॉंग टर्म कोण बघणार? म्हणूनच मगाशी मी लॉंग टर्म गोल आणि शॉर्ट टर्म गोल दोन्ही मेन्शन केलं. तर रील्समुळे काय होतंय, अटेन्शन स्पॅन कमी होते आणि चिडचिडपणा वाढतोय, कारण टेम्पररी तेवढंच, जास्त वेळ नाही. आणि हे गेम्स पण तेच करायला लागलेत. आणि त्यामुळं जे पण आपण ऍक्टिव्हिटीज करतोय सगळे शॉर्ट टर्म, टेम्पररी, लॉंग टर्म काहीही नको असं वाटतंय. कुठंतरी हे गेम्स आणि रील्सचा त्याच्यावर प्रभाव पडतोय. मग जर गेम खेळायचे असतील तर खेळा, पण लॉंग टर्म खेळा, असे लॉंग मिशन्स खेळा की तुम्हाला कळेल की नेक्स्ट स्टेज जायचंय, आपल्याला शिस्तीत जायचंय, वेळ घेऊन जायचंय. ओके, या गोष्टी असू शकतात. आणि ह्यात अजून एक गोष्ट ऍड करायला मला असं आवडेल की मुलांचे जे डिसिजन्स असतात बघा आजकाल, हे इम्पल्सिव्ह असतात, म्हणजे क्विक असतात. राग असेल किंवा काही निर्णय असेल पटकन घेतात ते. तर त्यामुळं काय होतंय की त्यांना लक्षात येत नाहीये की आपण त्या गेम्समुळेच हे कधी कधी करतोय किंवा त्या रील्समुळेच कधी कधी करतोय. पटकन डिसिजन्स घेतात, इम्पल्सिव्ह डिसिजन, विचार करून नाही, पटकन. फास्ट पाहिजे ना, सगळं फास्ट पाहिजे. एक राऊंड झाला की लगेच नेक्स्ट राऊंड, परत नेक्स्ट राऊंड, लगेच नेक्स्ट राऊंड, हे अशा पद्धतीने होते. मग काय होतंय, मुलांचं प्लॅनिंग काही नाही, विचार काही नाही, डायरेक्ट ऍक्शन. आणि कुठेतरी हे वेगळ्या गोष्टीला पण मुलं ह्याच्यामुळे जातात कारण ते डायरेक्ट ऍक्शनवर डिपेंड करतात. विचार नसतो, ते केल्यावर छान वाटेल ना, करून टाकूया चल, असं असते. म्हणजे विचार केल्यावर काय होईल, हे करणं गरजेचं आहे, आता करायचं आहे, नंतर करू शकतो, होल्ड करू शकतो, नाही म्हणू शकतो का मी, हे विचार अजिबात त्यावेळेला येत नाही. आणि जेव्हा हळूहळू ही पद्धत कंटिन्यू होते, ती एक पर्सनॅलिटी होती, ती एक सायकोलॉजिकल बिहेवियर होतो जो कंटिन्यू तसाच राहतो. आणि त्याला मग तिथून बाहेर काढणं खूप टफ होते. त्यामुळे हे माइंडसेट हे खूप महत्वाचं आहे. ओके, आपण खूप पॅरेंट्सना म्हणजे मुलांना सांगत असतो आपण की पेशन्स ठेवा. पेशन्स कसं ठेवणार हे अशा गोष्टी असल्यानं? शांत बसून होतच नाही ना, कंटिन्यू काहीतरी म्हणून चालूच आहे त्यांचं. मग त्यामुळं ते पेशन्स वर्सेस इम्पल्सिव्हनेस असं होतंय म्हणून समजून घ्या. त्यामुळं जर मुलांनी मेडिटेशन जर प्रॅक्टिस करू शकले रोज, तर खरोखर ते कन्फ्युजन टू क्लॅरिटी जाऊ शकतात. आणि त्यामुळे मला वाटतं की जनरेशन आताची जी आहे त्यांनी जर रोज 2 वेळा मेडिटेशन केलं तर खूप सारं क्लॅरिटी येतात त्यांना. कारण मेडिटेशन ही अशी भाग आहे की जिथं तुमचा ब्रेन थांबतोय थोड्या वेळासाठी. कितीही गोष्ट काय करायची असेल, मला उठून जायचंय, काहीतरी खायचंय, गेम खेळायचंय, अभ्यास करायचंय, 5 मिनिटं शांत बस, काही विचार करू नको आणि फक्त एका जागेला निवांत बस. ह्याच्यामध्ये खूप विचार येऊन जातात आपले. ओके, आणि जर आपल्याला खरोखरच चेक करायचं आहे मी कुठल्या लेवलला आहे, तर स्टुडंट्सना मला सांगायचं की प्रोग्रेस हे स्वतःबरोबर चेक करा, दुसऱ्यांबरोबर चेक करू नका. कम्पेअर करू नका स्वतःला दुसऱ्यांबरोबर, कारण किती जरी केलं आयुष्यात नेहमी कोणतरी पुढे दिसणारच आहे तुम्हाला. तर त्यामुळं त्या जिद्दीमध्ये किंवा त्या कंपल्शन मध्ये जाऊ नका की मला सगळ्यांना हरवायचंच आहे. तो राग होईल तुमचा, ती चिडचिड होईल आणि असमाधानपणा हा नेहमी जाईल. डिससॅटिस्फॅक्शन ज्याला म्हणतो आपण इंग्लिशमध्ये, तो नेहमी राहत राहील. तर खूप सारी माहिती आपण आजच्या कार्यक्रमामध्ये दिलीत सर, की सुरुवातीपासून आपण कसं लक्ष केंद्रित केलं पाहिजे, अभ्यास कसा पाहिजे, माइंडसेट काय असावा आणि पालकांनी काय केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी अगदी सविस्तर आपण सांगितल्या आजच्या कार्यक्रमात. आणि शेवटी आपण आपल्या लिस्नरना काय मेसेज देऊ, म्हणजे कीवर्ड्स काय असतील? तुम्हाला माहित असेल की कोविडच्या आधी मोबाईल बॅन होते. हो ना. आता असं झालं की मोबाईल शिवाय काही चालत नाहीये. तर कुठंतरी असं नाही म्हणत की स्कूल्स रिस्पॉन्सिबल आहेत याला, पण जर समजा आपण असं एक गोष्ट प्रॅक्टिस केली, म्हणजे ही माझे विचार आहेत, वैयक्तिक माझे विचार आहेत, की स्टुडियस मुलं जे आहेत, खरोखर खूप अभ्यास करणारे मुलं आहेत, जर हे मुलं अल्टरनेट डे मोबाईल वापरायला सुरू केले, म्हणजे मी आज नाही वापरणार, काही असेल तर उद्या मोबाईल मी घेणार आहे, त्या दिवशी मी हे सगळं होमवर्क करेन. आणि जे नॉन स्टुडियस आहेत, म्हणजे खरोखर की ते इतका अभ्यास नाही करत, ऍव्हरेज म्हणू शकतो आपण, किंवा जे बिलो ऍव्हरेज असतील, त्या मुलांना फक्त आठवड्यातून 2 वेळा मोबाईल दिला जाईल. अभ्यास करता म्हणतोय मी, अभ्यास करता फक्त 2 वेळा. तर काय होईल माहितीये काय, की हळूहळू हे कुठेतरी स्कूल अथॉरिटीला कळेल, पॅरेंट्स पण स्ट्रिक्ट झाले की नाही आम्ही मोबाईल नाही द्या, कारण ह्याचे साईड इफेक्ट खूप आहेत. ते होमवर्क पेक्षा त्यांचा ऍटिट्यूड किंवा माइंडसेट महत्वाचं आहे. त्यामुळे जर हे खरोखर फॉलो झालं की नाही मी बघितलं नाही, मला परमिशन नाहीये बघायला, मी उद्या करू शकतो, आज नाही करू शकत, हळूहळू स्कूल अथॉरिटीजला कळेल की हे चुकीचं तर आहेच, पण आपणही थोडासा अभ्यास कमी देऊया का मोबाईलवर, किंवा नको बाबा आज हा नको, हा इथंच बसून करा. आणि आधी होत होतं ना, शाळेत सगळं होत होतं आधी, बरोबर, पण आता हे कुठेतरी थोडंसं मोबाईल चालतंय म्हणून हे पुढे गेलंय. हे एक गोष्ट मला वाटते. आणि फायनल पॉईंट जर सांगायचं असेल तर कुठल्याही गोष्टीचं रिपिटेशन मॅटर्स. म्हणजे टाइम टेबल असेल, माइंडसेट कसा करायचा, हे होईल का, होऊ शकतं. पर्सिस्टन्स नावाची एक शब्द आहे इंग्लिशमध्ये, ज्याला जिद्द म्हणतो आपण किंवा चिकाटी म्हणतो. तर असंच कुठल्याही सवयी तयार होत नाहीत.
त्याला जिद्दीनं करावं लागतं, हो ना. चिकाटीनं टिकवावं लागतं. तर रिपिटेशन्स मॅटर, पर्सिस्टन्स इज द की टू सक्सेस असं मला वाटतंय. ओके, आणि त्याच्यानंतर तुम्ही कुठल्याही गोष्टीमध्ये सक्सेस मिळवू शकता. कुठलेही अचिव्हर घ्या. आज तुम्ही हे सगळे लोक एकच गोष्ट सातत्यानं केलेत म्हणून ते अचीव्ह केलेले आहेत. नक्कीच. कधीतरी करतो, वाटलं तर करतो, आज मूड नाही, असं होत नाही. एनी सक्सेसफुल पर्सन हॅज डन समथिंग कन्सिस्टंटली ऑर पर्सिस्टंटली. त्यामुळं आपणही हे करू शकतो. तर स्वतःमध्ये विश्वास ठेवा की तुम्हीही एक दिवस काहीतरी मोठं करून दाखवणार, की जिथं तुम्हाला त्याच्याबद्दल गर्व वाटेल, तुमच्या फॅमिलीला वाटेल, तुमच्या समाजाला वाटेल. आणि खरोखर आजच्या पिढीमध्ये खूप खूप ताकद आहे. मी ऑलरेडी 2-3 मुलांची नावं घेतलं जे 15 वर्षाचेच आहेत ऑलमोस्ट, मला वाटतं पुढे मागे असतील. तर आजची पिढी खरोखर खूप हुशार आहे, खूप पोटेन्शियल आहे. फक्त त्यांना प्रॉपर गायडन्स आणि माइंडसेट या 2 गोष्टी देणं खूप महत्वाचं आहे. आणि परत एक पहिल्या पॉइंटला जातो की जिथं 80% घरामध्ये फक्त अकॅडमिक्समुळे वाद होत असतील तर थोडासा रोल सांभाळून घ्या, समजून घ्या आणि अकॅडमिक जरा बाहेर काढा, काहीतरी वेगळ्या ऍक्टिव्हिटीजमध्ये घाला की मुलांना कळेल की अजून दुसऱ्याही खूप गोष्टी आयुष्यात आहेत. नक्कीच. थँक्यू सो मच सर, या महत्वाच्या विषयावरती बोलण्यासाठी तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल. हा होता आजचा विशेष कार्यक्रम जो आपण केली वेणुध्वनी 90.4 FM वरती ऐकत होतो. तेजस कोळेकर आपल्यासोबत होते, जे करिअर काउन्सिलर आहेत आणि संस्कृती एज्युकेअर ही त्यांची संस्था आहे. त्याच्या अंडर खूप साऱ्या विद्यार्थी आणि पालकांना ते मार्गदर्शन करत असतात. त्यांना आपण ऐकत होतो. कसा होता आजचा कार्यक्रम जरूर कळवा. त्यासाठी नंबर आहे 9019904904. मनीषा पुन्हा असेल एक नवीन कार्यक्रम घेऊन, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा वेणुध्वनी 90.4 FM KLE कणसू. नमस्कार. समझे आपकी हर हेल्थ प्रॉब्लम्स की बात, वर्ल्ड क्लास ट्रीटमेंट हर दिन और रात. KLE का हाथ आपके साथ. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital. Cure for all health related problems. Experienced doctors and ultra modern facilities के साथ. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital and Medical Research Center, Nehru Nagar, Pelagavi. Call 08312473777. KLE ಕನಸು ನನ್ನ ಸದಾ